बातमी आता उद्धव ठाकरेंची निवडणूक रोखे प्रकरणात सुप्रीम कोर्टामुळे भाजपचं बिंग फुटलं असा टोला उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला लगावला। लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने मशाल गीत लॉन्च केले। यावेळी त्यांनी मशाल चिन्हामुळे हुकुमशाही राजवट जळून भस्म होईल असंही म्हटलं। भाजप हे व्हॅक्यूम क्लीनर असल्याची टीकाही त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून केली आहे। पश्चाताप एवढ्यासाठी मी काल बोललो, कारण जर सुप्रीम कोर्टाने हे बिंग फोडलं नसतं तर भारतीय जनता पक्षाचा जो परकला प्रभाकर यांनी म्हटले की मोदी गेट आहे। मोदी गेट ह्या शब्दाचा अर्थ फार भयानक आहे। त्यांनी त्याचं नाव हे मोदी गेट केलेलं आहे। म्हणजे जगातला सगळ्यात मोठा घोटाळा ज्याचा सुप्रीम कोर्टामध्ये पर्दाफाश झाला नसता तर यांना हजारो कोटी रुपये कसे आणि कोणी दिलेत हे कळलं नसतं आणि चंदा दो आणि धंदा लो हे काम यापुढे सुद्धा चालू राहिलं असतं की या निमित्ताने आता यांची सत्ता येत नाही आणि हे सगळं आता उघड झालं। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मशाल चिन्ह हे पोचलेलं आहेच आणि ही मशाल नुसते एक चिन्ह म्हणून नाही तर आत्ता जो काय सरकार विरुद्धचा असंतोष आहे तो या मशालीच्या रूपाने भडकणार आहे आणि त्याच्यामध्ये ही हुकुमशाही राजवट आणि जुमलेबाजी राजवट जाळून भस्म होईल हा मला आत्मविश्वास आहे। पण त्यांचं जे भ्रष्टाचार मुक्त ते जे विरोधी पक्षाला करतात त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, कारण त्यांना विरोधी पक्षात कोणी भ्रष्ट असलेला चालत नाहीये ही चांगली गोष्ट आहे। सगळे भ्रष्ट ते स्वतः करणे व्हॅक्यूम क्लीनर जसा असतो धूळ गोळा करणारा तसा भाजपा आता व्हॅक्यूम क्लीनर झालेला आहे। भ्रष्टाचारी गोळा करतात, कुठे कुठे भ्रष्टाचार आहेत, व्हॅक्यूम क्लीनर कुठल्या फटीत आहे का कुठे काय आहे का ते सगळे मोदींचा व्हॅक्यूम क्लीनर फिरतोय आणि सगळे भ्रष्टाचारी भाजपात घेत आहेत।